तर कोल्हापूरच्या नांदणी गावातील हत्येनी महादेवी माधुरी हिला सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार त्या गुजरातच्या वंतरामध्ये हलवण्यात आलं। तर पेटा ही जी अॅनिमल राईट्सची ऑर्गनायझेशन आहे तिने त्या सुप्रीम कोर्टला कंप्लेंट केले की माधुरीचं शारीरिक आणि मानसिक छळ होतोय इथं। ए पेटा का बेटा, तुमची ऑर्गनायझेशन तयार होऊन लईतल्या 20 वर्ष झाला असेल। 1300 वर्षापासूनची परंपरा आहे आणि गेले 35 वर्ष ती माधुरी या गावातल्यांचं प्रेरणास्थान आहे। बघा लोकांची रिॲक्शन, लोक रोडवर येत आहेत, लोक रडायला लागले आणि तुम्ही म्हणताय हिचा छळ होतोय। आणि आम्ही तर ऐकलंय की महाराष्ट्र ही देशाची फायनान्शियल कॅपिटल आहे। मिलियन बिलियन एवढं जीडीपी आहे त्याचं आणि खाती सांभाळणं होत नाही तुम्हाला, गुजरातला घेऊन जावं लागतं तुम्हाला। हो तुमच्या आईला अरे होत नसेल तर सांगा रे, आम्ही आमच्या पैशाने सांभाळू। कशाला लाखो लोकांच्या भावनांचा कचरा करायला लागला तुम्ही? तेच लोक जर तुमच्यावर उडाला चालू केले तर समोर कुठलं सरकार असो ना, कुठला अंबानी अदानी असो ना, कुठला न्यायालय असो, सगळ्यांना घोडा लावल्याशिवाय राहणार नाही। आणि हे तर महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र चांगल्या चांगल्यांना झुकवलंय, चांगल्या चांगल्यांना घोडा लावलाय। तुम्ही तर काय त्याला पैशाच्या मागे पळणारे कुत्रे। तर सगळ्या मराठी माणसांना विनंती आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमचे पण मुद्दे मांडा, सरकारवर एवढा प्रेशर टाका त्याच्या आईला झक मारून आपल्या माधुरीला परत आणायला पाहिजे। झुकते दुनिया झुकाने वाला